मित्रांनो, पार्टी करायची आहे तर मग चला ना, सोलापूर बरोबरच विजापुरात प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर. चाचा मच्छी ढाबा, विजापूर रोड, टाकळी, सोलापूर. संपर्क 9765066495. मोची समाजातील युवकांवर दाखल झालेल्या 353चे गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मुळात आचारसंहिता असताना या केसेस कोर्टात चालू असताना एका समाजाची मते मिळण्यासाठी केलेला खटाटोप चुकीचा असून या आचारसंहितेचा भंग झाला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या वतीने शहराध्यक्षांशी चर्चा करून भाजप विरोधात आचारसंहितेचा गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती नूतन प्रदेश सरचिटणीस संजय हेमगड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली. मोची समाजातील काँग्रेसचे कार्यकर्ते करण म्हेत्रे यांच्या निधनानंतर कोरोनाच्या काळात युवकांची झुंबड उडाली होती. त्यावेळी युवकांमध्ये आणि पोलीस प्रशासनात झटापटही झाली. त्यामुळे सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी 353चे गुन्हे दाखल झाले होते. या प्रकरणात आमदार प्रणिती शिंदे, सुशीलकुमार शिंदे यांनी तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याशी बोलून प्रयत्न केले. विधानसभेतही आमदार प्रणिती शिंदे यांनी या प्रकरणी विषय मांडला होता. त्यामुळे भाजपने फुकटचे श्रेय घेऊ नये असे हेमगड्डी म्हणाले. आम्ही न मानता एक आमची महिला ज्या पदावर गेलेली याचा सार्थ आनंद आम्हाला झाला. त्या आनंद त्याने न टिकवून ठेवता काही युवकांना भडकवण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं आणि त्या माध्यमातून त्यांनी माननीय मुख्यमंत्री यांना हे 353 रद्द होण्यासाठी निवेदन दिलेले त्यांनी त्या ठिकाणी वक्तव्य केले आणि त्याचं पत्रही त्या व्हायरल झालं. निश्चितपणे आम्हाला वाटले की या माध्यमातून माननीय मुख्यमंत्र्यांना हा अधिकार आहे असे समजून हे होतील म्हणून आम्ही ग्राह्य धरलं होतं. पण वर्षाचा कालावधी म्हटलं तरी अजून ते गुन्हे रद्द झालेले नाही. मग तू कुठलेही आपण स्टेटमेंट करत असताना बोलत असताना भले तो सामाजिक दृष्टिकोनातील समाज बांधवांसाठी असेल किंवा आज एक प्रवक्ता म्हणून बोलत असताना तर तेवढ्यापुरतं तुम्ही न बोलता हे जे काय बोलतो आपण राजकीय दृष्ट्या ज्या कमिटमेंट आपण करतो ते कमिटमेंट पूर्ण करण्याचं तुम्ही प्रयत्न करावा आणि यापुढे असले कुठेही कोणालाही त्याचं काय म्हणतो आपण फायदा होण्याच्या दृष्टीने किंवा समाजामध्ये द्वेष निर्माण करण्याच्या दृष्टीने असे तुम्ही वक्तव्य करू नये आणि काही कुठे आश्वासनं देऊ नये. आणि जर आश्वासनं देत असाल तर आश्वासनं पूर्ण करा. आज ज्यांनी पक्षाचे उमेदवार म्हणून ज्यांनी केलेली आहेत आणि ज्यांच्यावरती आमच्या नेत्यांवर पक्षाच्या नेत्यांवर टीका केलेल्या आम्ही पक्षाच्या माध्यमातून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. आणि साहेब आचारसंहितेचा भंग झालेल्याचा गुन्हा दाखल करणार कधी करणार या संदर्भात सांगा. निश्चित आम्ही आमच्या काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षांच्या माध्यमातून आणि आम्ही पदाधिकारी आपले काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून त्यांच्या माध्यमातून आम्ही तो करतो. 4 दिवस झाले स्टेटमेंट देऊन अजून हा 3रा दिवस आहे. त्यांनी परवा स्टेटमेंट दिलेलं आहे. काल आम्ही नव्हतो त्या ठिकाणी आणि सर्वजण मुंबईला होतो म्हणून आज हा पत्रकार परिषद घेऊन आम्ही त्या ठिकाणी